भारतभूमीचा संदेश जगात पोचवा रे, तन मनाच्या एकत्वाचा मंगल हा सोहळा रे. योग मानवतेचा नवा प्रभात फुलला रे, हजार वर्षाची परंपरा ऋषी मुनींची वेद उपनिषदांच्या ओव्या सर्व गाती रे, स्वयंप्रकाशी ज्ञानतारा अंतरीचा अंतरीचा. योगाला अत्यंत मानाचं स्थान जागतिक स्तरावर मिळवून दिलेलं आहे. योग ही एक जीवनशैली आहे. योग म्हणजे जुळणं. शरीर, मन व आत्मा यांना योग जोडतो. योगाने शारीरिक स्वास्थ्य व मानसिक शांती मिळते. शरीर लवचिक व निरोगी होतं. मॅडमला फोन केला, माझ्या अडचणी सांगितल्या. पण त्यांचा जो आश्वासक शब्द होता आम्ही दुसऱ्याची घेतलं, ते म्हणाल्या तुम्हाला जमेल कसं करा. बोट आणि मनगट आपण टेकलेला आहे. उताण शरीराच्या दिशेला, कारण आपल्याला चेतशक्ती जास्त भूमीकडनं पण मिळते आणि आकाशात पंचमहान उतार आहे त्यांच्याकडनं पण मिळते. पंचमहान उतार आप तेज वायू जल पृथ्वी हे सर्वात मोठा दिवस असतो. त्या दिवशी सूर्योदय लवकर होतो, सूर्यास्त उशीर होतो. असा सर्वात मोठा दिवस असल्यामुळे त्याला आध्यात्मिक आणि नैसर्गिक दोन्ही महत्त्व प्राप्त होतात.
आध्यात्मिक असं की सर्वात मोठे आपले आदी होते शिव भगवान शिवाने जी सुरुवात केली ऋषीमुनींना सांगायची तो हा दिवस आहे. आणि नैसर्गिक ह्याच्यासाठी ही सर्वात मोठा दिवस आहे. तर असे या दिवसानिमित्त आपण जमलेलो आहोत. श्वसन रिलॅक्स. नमस्कार, मी शरद सूर्यवंशी आणि आजच्या या योग दिनाचा फार वेगळा असा आनंद आपल्याला मिळतोय. आज मला असं जाणवायला पाहिजे की आमचे योगगुरू आमचे योगासनं घेतो आज सगळे शिष्यगुरू व्हायला लागले. म्हणजे इथून पुढं योगासनाला आणखी चांगले दिवस आहेत. या आणखी पुढच्या पिढ्यांमध्ये पुढं जात आहे एवढा निश्चित. आज 21 जून नाही 22 जून आपण वसुंधरेचं सगळं पावलं दोन्ही जमिनीवर पूर्ण टेकांवर. दिवसाच्या शुभेच्छा आणि सर्वप्रथम मानसी ताईंचे आभार. मला बोलायचं व्यक्त व्हायची संधी दिली. आज आपण प्रणव प्राणायामाचा अभ्यास करणार आहोत. जो आपण ओंकार म्हणतो त्याचे 3 घटक आहेत. त्याच्यामध्ये अ, उ, म हे 3 घटक आहेत. त्याचा आपण प्रत्येक घटकाचा अभ्यास करणार आहोत. त्यासाठी मुद्रा पण ठराविक मुद्रा आहेत. आजपासून आपण योगाला प्रारंभ केला आणि तो आपण सतत करत राहतो. त्याकरिता थोडंसं मनोगत काय आली ते करणं औपचारिक भाग म्हणतो. या सगळ्या कार्यक्रमाकरता ज्या सगळ्यांनी निर्णय घेतले आणि मुख्यतः आपण सगळे